चला तर मंडळी, रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा व्हेज दालच्या करायला विसरू नका. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 भाज्या घेतलेल्या आहेत. पालक, आंबट चुका, मेथी आणि शेपू. या भाज्या छान स्वच्छ धुवून कटिंग करून घेतलेल्या आहेत. या भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून याच्यामध्ये लाल भोपळा, दुधी भोपळा आणि काही डाळी, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ हे सर्व टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि याला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. आणि खूप असं शिजवायचं नाही आहे, कारण की मग खूप गाळा झाला की आपल्या भाज्या टेस्टी लागत नाहीत. तोपर्यंत आपण एका साईडला फोडणीची तयारी करूयात. एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. काही खडे मसाले टाकलेत, जसे की तमालपत्र, जिरे, दालचिनी, कांदा, मिरच्या, कढीपत्ता, टोमॅटो हे सर्व आपल्याला फोडणीमध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे. चला तर आता मसाले ॲड करूयात. हळद, मिरची पावडर, धने पावडर, दालचा मसाला आणि मी थोडासा मॅगी मसाला ॲड केला आहे. तुम्ही नाही केलात तरी चालेल. हे छान परतून घ्यायचं आहे. एका साईडला आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. त्या भाज्या आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला वरतून एक फोडणी द्यायची आहे आणि त्या फोडणीमध्ये आलं आणि लसूण हे छान याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट तेलामध्ये टाकून 2 लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि याची फोडणी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. या फोडणीमुळे आपला दालचा एकच नंबर लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसा झाला दालचा. प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.